आज मी इथे जन्माष्टमी स्पेशल बिना खव्याचे एकदम झटपट 10 ते 15 मिनिटात तयार होणारे पेढे बनवतीये। त्यासाठी इथे मी 1 कप मिल्क पावडर घेतली आहे। कुठल्याही घरातल्या एका वाटीच्या प्रमाणाने तुम्ही ती घेऊ शकता। या पेढ्यांसाठी आपल्याला खूप जास्त काही साहित्याची अजिबात गरज नाही आहे। आता एका पॅनमध्ये मी फक्त 1 चमचा तूप घालते। तूप जास्त वापरायचं नाही आहे। 1 छोटा चमचा तूप मी यामध्ये घातलं आहे। यामध्ये आता आपल्याला ही मिल्क पावडर घालायची आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लो हीटवरती ही मिल्क पावडर आपल्याला परतून घ्यायची आहे। याचा कलर बदलेपर्यंत परतून घ्यायची आहे। अजिबात गॅसची फ्लेम मोठी करायची नाही आहे आणि हे लगेचच याचा कलर बदलतो। खूप जास्त वेळ बेसनसारखं रव्यासारखं भाजून घ्यावं लागत नाही याला। हलकासा इथे बघताय तुम्ही कलर बदलायला लागलेला आहे। अजिबात हे सोडून असंच बाजूला जायचं नाही, कारण हे लगेच पटपट याचा कलर बदलतो। त्यामुळे सतत हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। जन्माष्टमीसाठी बाहेरून काहीही विकत न आणता अशा एकदम सोप्या पद्धतीने बिना खव्याचे हे पेढे तुम्ही मिल्क पावडरपासून बनवू शकता। अप्रतिम असे लागतात, तोंडात टाकताच विरघळतात आणि एकदम सोपी पद्धत आहे, कोणीही बनवू शकेल। आणि बऱ्याचदा जास्ती आपल्याकडे वेळ नसतो बनवण्यासाठी, तेव्हा एकदम झटपट असे हे तुम्ही पेढे बनवू शकता। अगदी 15 मिनिटांमध्ये बनवून तयार होतात। याचं तुम्ही इथे पाहताय कलर बदलायला लागलेला आहे। गॅस मी पूर्ण लो हीटवरती ठेवला आहे। पूर्ण लो हीटवरती मी हे सगळं छान असं परतून घेतलं आहे। यामध्ये गुठळ्या राहिल्या तरी काहीच हरकत नाही, नंतर ते व्यवस्थित छान असं मिक्स होतं। 7 ते 8 मिनिटे हे मी परतून घेतलं आहे। याचा कलर आता बदलला आहे। यामध्ये दूध घालायचं आहे। ज्या कपनी तुम्ही मिल्क पावडर घेतली आहे त्याच कपनी अर्धा कप दूध घ्यायचं आहे। तर सगळं अर्धा कप दूध सुरुवातीला न घालता त्यातलं थोडंसं दूध मी सुरुवातीला घातलं आहे आणि हे सगळं मिक्स करून घेते। तर या स्टेजला तुम्हाला हे पटकन मिक्स करायला जमत नसेल तर गॅस तुम्ही बंद करू शकता आणि दूध घालून हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि हे मिक्स करत असतानाच यामधल्या गुठळ्या देखील फोडून घ्यायच्या आहेत। परत राहिलेलं सगळं दूध मी यामध्ये घातलंय। आता हे सगळं मिक्स करून घेते। दूध घालत असताना गॅस बंद केला असेल तर या स्टेजला हे दूध सगळं मिक्स झाल्यानंतर आता तुम्ही याचा गॅस चालू करू शकता किंवा गॅस चालू ठेवून जरी याच्या गुठळ्या फोडल्या तरी चालेल। आता हे सगळं मी फक्त 2 मिनिटे शिजवून घेते। अगदी जास्त आता शिजवायचं नाही आहे, याला तूप किंवा तेल सुटेपर्यंत फक्त 2 मिनिटे मी हे सगळं मिक्स करून घेतलं। यामध्ये मी पाव छोटा चमचा वेलची पूड आणि जायफळ घालते। पेढ्यामध्ये जायफळची चव असलीच पाहिजे। थोडंसं जायफळ किसून घालायचं। जायफळ किसून घातल्यामुळे त्याचा फ्लेवर छान येतो। आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। हे सगळं चांगलं मिक्स झालं की आता हे मी गॅसवरून उतरून बाजूला ठेवते आणि हे आता आपल्याला पूर्ण थंड करून घ्यायचं आहे। हे थंड होतंय तोपर्यंत या पेढ्यामध्ये घालण्यासाठी इथे मी पिठी साखर बनवून घेते। एका मिक्सरच्या भांड्यामध्ये साखर घालायची आहे। आता ही साखर बारीक करून घ्यायची आहे। साखर अगदी पिठी त्याची बनवायची नाही आहे किंवा खूप जास्त बारीक बनवायची नाही आहे, थोडीशी जाडसर अशी या पद्धतीने याची मी पिठी साखर बनवून घेतली आहे। आता हे मिश्रण पूर्ण थंड झालं आहे। मिल्क पावडर थोडीशी गोडसर असते चवीला, त्यामुळे यामध्ये खूप जास्त साखर घालण्याची गरज नाही आहे। 3 चमचे यामध्ये मी जाडसर अशी बनवलेली पिठी साखर घातली आहे आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। तर पिठी साखर यामध्ये हे मिश्रण पूर्ण थंड झाल्यानंतरच घालायची आहे आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे। हे जे मिश्रण आहे हे आता आपल्याला परत एकदा मिक्सरला थोडंसं फिरवून घ्यायचं आहे, म्हणजे छान मऊसूत असे लाडू तयार होतील। फक्त मिक्सर आपल्याला चालू बंद करायचं आहे, खूप जास्त वेळ फिरवायचं नाही, नाहीतर त्यातून तूप सुटेल त्याला। त्यामुळे फक्त चालू बंद करायचं आणि हे थोडंसं मी इथे या पद्धतीने फिरवून घेतलं आहे। आता याचे आपल्याला पेढे बनवून घ्यायचे आहेत। तर हे जर तुम्हाला हाताला थोडंसं चिकटते असं वाटत असेल तर हाताला थोडंसं तूप पुसून घेऊ शकता। मस्त असे पेढे तयार झालेले आहेत। याच पद्धतीने बाकीचे देखील मी पेढे बनवून घेते। मोठ्या छोट्या जेवढ्या साईजमध्ये तुम्हाला हवे असतील
तसे तुम्ही बनवून घेऊ शकता। एवढ्या मिश्रणाचे हे सगळे पेढे इथे मी बनवून घेतलेले आहेत। आता याच्यावरती आपल्याला थोडीशी जाडसर बनवलेली पिठी साखर लावून घ्यायची आहे। या पिठी साखरेमध्ये हे पेढे आपल्याला घोळवून घ्यायचे आहेत। बनवून खाऊन मला कमेंट करून सांगा कसे वाटले हे पेढे। अजिबात ओळखत नाही की हे आपण बिना खव्याचे पेढे बनवलेत। अप्रतिम असे लागतात। कशी वाटली रेसिपी कमेंट करून सांगा। आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा। धन्यवाद।